मित्रांनो, आज आपण इथे शिकणार आहेत डेटा एंट्री कशी करतात. तर सर्वात पहिले आपल्याला डेटा एंट्री म्हणजे काय ते समजून घेऊ आता. जसं की तुम्ही कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला डेटा एंट्री करायची असेल, तर ती डेटा एंट्री कशा पद्धतीने करतात. तर हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहेत. जसं की माझ्यासमोर इथे तुम्हाला एक मी शीट तयार केलेली आहे. इथे एक डेटा एंट्री तयार केलेली आहे. तर ही अशा पद्धतीची डेटा एंट्री आपल्याला तयार करायची. सर्वात पहिले आपल्याला डेटा एंट्री म्हणजे काय ते इथे सांगणार आहे. तर डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन, माहिती आणि एंट्री म्हणजे टाईप करणे किंवा लिहिणे. तर आपल्याला डेटा हा आपल्याला इथे डिजिटली टाईप करायचा असतो. तर तुम्ही विचार केला असेल तर आपल्याला हा डेटा मिळतो कुठून? तर आपला डेटा भेटतो कुठून किंवा आपल्याला हा डेटा कुठे मिळतो? तर आपल्याला जसं की तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असाल किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला हा डेटा दिला जातो आणि तुम्हाला तो डेटा इथे टाईप करावा लागत असतो. तर तुमची टायपिंग स्पीड ही चांगली असायला हवी. तर चला आपल्याला सर्वात पहिले डेटा एंट्री कशी करतात त्याविषयी आपण शिकणार आहेत. तर डेटा एंट्री टाईप करण्यासाठी आपल्याला इथे एक मी डेटा एंट्री तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला डेटा एंट्री करायची आहे. तर मी इथे एक पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला या डेटा एंट्री कशी टाईप करतात हे पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. तर चला सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट रो सोडून द्यायची आणि सेकंड रोमध्ये क्लिक करायचं. इथे आपल्याला टाईप करायचं आहे ॲडमिशन डेट, टॅब द्यायचे आणि इथे आपल्याला लिहायचे नेम, इथे फादर्स नेम, इथे आपल्याला घ्यायचे जेंडर, त्यानंतर इथे ॲड्रेस घ्यायचा, इथे कोर्स आणि फीस. आता ही डेटा आपल्याला इथे टाईप करायचा अशा पद्धतीने. आपल्याला डेटा एंट्री काम करत असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल किंवा एखादी कंपनीमध्ये आपल्याला जॉब करत असेल डेटा एंट्रीचा, तर आपल्याला पहिले तिथे डेटा दिला जातो आणि तो आपल्याला डिजिटली इथे आपल्याला टाईप करावा लागत असते. तर सर्वात पहिले आपल्याला इथे टाईप केलेली, त्यानंतर आपल्याला इथे फॉर्म क्रिएट करायचा. तो फॉर्म क्रिएट कसा करायचा, जसं की मी इथे फॉर्म क्रिएट केलेली, एक न्यू टॅब केलेली आहे. न्यू टॅबमध्ये एक फॉर्म क्रिएट केले. ओके, फाईलमध्ये यायचं, या फाईल मेनूमध्ये यायचं, त्यानंतर सर्वात खाली इथे यायचं, मोरवरती क्लिक करायचं आहे. ओके, ऑप्शनवरती यायचं आहे. ऑप्शनवरती आल्यानंतर इथे आपल्याला एक्सेल ऑप्शनवरती आल्यानंतर याचं कस्टमाइज रिबनवरती क्लिक करायचं. आपल्यासमोर कस्टमाइज रिबन ओपन झालेले. सर्वात पहिले जे मी ओपन केलं होतं, जे लक्ष्मण ठाकरे हे जे दिसतं, याला मी पहिले डिलीट करतो. हे जे फॉर्म आहे, या फॉर्मला डिलीट करायचं आपल्याला. याच्यावरती क्लिक करायचं, फॉर्मवरती रिमूव्ह, याला पण रिमूव्ह करून टाकतो इथनं, याला पण रिमूव्ह करतो इथनं. ओके, आता आपल्याला सर्वात पहिले याच्यामध्ये फॉर्म बघायचे कुठे येतं. तर काय करायचं, इथे पॉप्युलर कमांडवरती जायचे, त्यानंतर इथे यायचे ऑल कमांड्सवरती क्लिक करायचे आणि याच्यामध्ये आपल्याला फॉर्म शोधायचं आहे. तर आपल्याला पाहायचं आहे फॉर्म कुठे. मी इथे क्लिक करून फॉर्मवरती येतो इथे. तर इथे आपल्याला फॉर्म सापडला, याच्यावरती क्लिक करायचं. या फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर इथे किंवा न्यू टॅबमध्ये क्लिक करतो मी. न्यू टॅबवरती क्लिक केलं तर आपल्याला या टॅबमध्ये आपल्याला काय करायचं, एक ॲड करायचं आहे. तर मी इथे ॲड करून घेतो आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केलं तर आपल्यासमोर एक न्यू टॅबमध्ये इथे हा फॉर्म क्रिएट झालेला आहे. सर्वात पहिले याला सिलेक्ट करून घ्यायचं किंवा जरी कुठे क्लिक केलं तरी चालते. पहिले हा डेटा इथे टाईप करून घ्यायचा, जे टायटल आहे हे पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉर्मवरती क्लिक करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. आपण जो इथे टायटल जे आपण टाईप करून घेतले ते इथे दिसतंय, ॲडमिशन डेट, नेम, फादर नेम, जेंडर, ॲड्रेस, कोर्स आणि फीस. हे जे आपण टाईप करून घेतलेले हे पूर्ण आपल्याला इथे दिसत आहे. आता जो आपल्याकडे डेटा आलेला आहे तो डेटा इथे टाईप करून घ्यायचा. जसं की इथे 1 तारीख असेल, 1 तारखेला एखादा ॲडमिशन झालं असेल, नेम जे नाव असेल ते इथे टाईप करायचं, जसं की सोरा. त्यानंतर टॅब द्यायचे, इथे टाईप करायचे त्यानंतर टॅब द्यायचे जेंडर, टॅब द्यायचं, डेटा आहे अवेलेबल तो डेटा इथे जसाला तसा टाईप करायचा. ॲड्रेस, कोर्स, तुम्हाला जो कोर्स आहे तो कोर्स इथे टाईप करायचा. त्यानंतर फीस टाईप करायची, जी दिलेली आहे ती फीस इथे टाईप करायची आणि एंटर बटन प्रेस करायचं. एंटर बटन प्रेस केला तर तो डेटा आपल्याला इथे दिसतो. ओके, तर अशा पद्धतीने पूर्ण हा डेटा टाईप करायचा आहे. आपल्याला नवीन घेण्यासाठी न्यूवरती क्लिक करायचं किंवा फाईलवरती क्लिक करायचं, प्रिव्ह्यू मागचं बघण्यासाठी, फाईल नेक्स्टवरती बघण्यासाठी नेक्स्टवरती क्लिक करायचं, प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं. इथं आपण करू शकतो.
किंवा क्लोजवरती क्लिक करायचं. हे क्लोजवरती क्लिक केलं तर परत आपण त्याला घेऊ शकतो. परत आपल्याला डेटा फॉर्म क्रिएट किंवा परत फॉर्म ओपन करायचा असेल, आपल्याला परत फॉर्म घ्यायचा असेल तर परत टॅबमध्ये जायचं आहे, परत फॉर्मवरती क्लिक करायचं आहे, परत ते ओपन होणार अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपल्यासमोर हा डेटा एंट्री मी पूर्ण टाईप केलेला आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला या डेटा एंट्रीला व्यवस्थित एडिटिंग करायची, व्यवस्थित याला डिझाईन द्यायची. तर काय करायचं, सर्वात पहिले हे जे आपण इथे एक सोडलेली होती रो, या रोला सिलेक्ट करायचं. त्यानंतर होम टॅबमध्ये यायचं आणि त्यानंतर इथे मर्ज अँड सेंटरवरती क्लिक करायचं. हे मर्ज अँड सेंटर झाल्यानंतर इथे आपल्याला जे टाईप करायचं ते इथं करू शकतो. जसं की ॲडमिशन डेट असेल, ॲडमिशन डेट. ओके. त्यानंतर हे जे आपण सिलेक्ट करायचं, याला सिलेक्ट केल्यानंतर होम टॅबमध्ये इथे दिलेले, इथनं आपल्याला जो कलर पाहिजे असेल तो कलर इथनं सिलेक्ट करायचा. जसं की मी इथे ग्रीन कलर घेतलेला आहे. इथे आपल्याला वेगळा द्यायचं असेल तर त्याला क्लिक करायचं. इथनं आपण वेगळा देऊ शकतो, इथनं पण. ओके. वेगळा कलर घ्यायचा असेल, या टेक्स्टला वेगळा कलर घ्यायचा असेल तर इथे यायचं, त्याच्यावरती टेक्स्टवरती आणि थीम इथनं आपल्याला जी कलर पाहिजे तो इथनं आपण सिलेक्ट करू शकतो. तर हे झालं. अशा पद्धतीने आपण याला डेटा एंट्री करू शकतो. किंवा आपल्याला बॉर्डर घ्यायचं असेल, याला बॉर्डर घेण्यासाठी सर्वांना सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथे यायचं, या ग्रुपमध्ये होम टॅबमध्ये यायचं आहे, फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे, इथे क्लिक करायचं आणि इथनं ऑल बॉर्डरवरती क्लिक करायचं. तर ऑल बॉर्डरवरती क्लिक केलं तर हे अशा पद्धतीने ऑल बॉर्डर इथे लागून जाते. किंवा आपल्याला इथे वेगळ्या पद्धतीने घ्यायचं असेल त्याला सिलेक्ट करायचा हा डेटा इथे. त्यानंतर होम टॅबमध्ये आणि इथे यायचं स्टाईलमध्ये. स्टाईल ग्रुपमध्ये फॉर्म ॲज टेबलवरती क्लिक करायचं. फॉर्मॅट आपल्याला जशा प्रकारचा फॉर्मॅट पाहिजे तसं क्लिक करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं. तर हा डेटा आपण अशा पद्धतीने केलेला आहे. किंवा आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहिजे इथे क्लिक करायचं. इथे वेगळ्या प्रकारचे आपल्याला इथनं घेऊ शकतो. ओके. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने पूर्ण डेटा एंट्री केलेली आहे. आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल किंवा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.